आपण पाहत आहात BCCN न्यूज. अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीसाठी फडणवीसांनी काहीच केलं नाही, सपकाळ. जातीय जनगणना करायला भाग पाडू, हर्षवर्धन सपकाळ. अजित पवार यांच्या अपघाताला 10 दिवस उलटून गेलेत, तरी देखील ब्लॅक बॉक्सची माहिती, तांत्रिक अहवाल, पायलट आणि इतर स्टाफचे संभाषण ही कुठलीच माहिती समोर आली नसल्याने संशय बळावणे स्वाभाविक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्यापलीकडे या प्रकरणाच्या चौकशीसाठी काहीच का केलं नाही, हा यावेळी कळीचा मुद्दा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्याचबरोबर देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि आम्ही ते करायला भाग पाडू. जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, त्याची अंमलबजावणी होत नाही, हे राजधर्माला धरून नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. संशयास्पद वातावरण दिवसेंदिवस हे गडद होत चाललेलं आहे. वास्तविक पाहता अपघाताला 10 दिवसाच्या वर कालावधी झाल्यानंतर देखील अद्यापपर्यंत ब्लॅक बॉक्सच्या अनुषंगानं माहिती समोर न येणे, तांत्रिक अहवाल न येणे, शेवटचं पायलटचं आणि ग्राउंड स्टाफचं संभाषण हे समोर न येणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी अनुत्तरित असल्यामुळे संशय येणं स्वाभाविक आहे. मुद्दा हा आहे की व्हिजिबिलिटी नसल्यामुळे ॲक्सिडेंट झाला, असं एक खोटं बोलण्याचा प्रयत्न हा सुरुवातीला झाला आणि तेव्हापासून तर 6चे 5 कसे झाले, निळ्या पॅन्टमधला कोणी माणूस हा बाहेर येऊ पाहत होता, तर बॉम्बस्फोट झाला, अशा प्रकारच्या सगळ्या माहिती समोर येणे म्हणजे हा संशय बळकावणे आहे. खरोखर वास्तविक पाहता ताबडतोबीनं या सर्व गोष्टींचा पर्दाफाश होणं आवश्यक होतं. मात्र फडणवीसांनी पत्र लिहिण्याच्या पलीकडे या चौकशीसाठी काहीच का केलं नाही, हा यावेळेस कळीचा मुद्दा आहे. जातीनिहाय जनगणना करण्याच्या अनुषंगानं संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून घोषणा केलेल्या घोषणेचंच अंमलबजावणी ते करत नाही, म्हणजे हे राजधर्माला सोडून आहे. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे आणि आम्ही भाजपाला करायला भाग पाडू, हा आमची असणारी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र संसदेमध्ये जे बोलले तेही जर करत नसतील तर भाजप किती खोटारड आहे हेच यातून दिसून येतं. देशभरामध्ये महाराष्ट्रात सुरू असणारा आरक्षणाचा आणि जातींचा तेढा हा सोडवण्याकरता जातनिहाय जनगणना अपरिहार्य आहे, हे पुनश्च एकदा काँग्रेसचा प्रतिनिधी या नात्याने सांगू इच्छितो.